श्रीरामपूरमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतलेली आहे। श्रीरामपूरमध्ये काँग्रेसने आपला गड राखलाय। पुणे जिल्ह्यातील 8 नगर परिषदांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याचं कळतंय। पुन्हा अजितदादांची स्ट्रॅटेजी, तर सासवडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजय झाल्याचं कळतंय। बघा, श्रीरामपूरमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतलेली आहे। एक एक करत आकडेवारी जी समोर येताना श्रीरामपूर हा कायम काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि हा गड त्यांनी शाबूत ठेवलाय। पुणे जिल्ह्यातल्या 8 नगर परिषदांवरती सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवलेला आहे। सासवडमध्ये भाजपची सत्ता आली आहे। बिलकुल, बारामती, माळेगाव, जेजुरी, इंदापूर, दौंड, भोर, जुन्नर, शिरूर या नगर परिषदांवरती राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवलेला आहे। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे न्यूज 18 लोकमत वरचं हे सगळं कव्हरेज पाहत आहेत आणि आजचा हा दिवस आनंदाचा त्यांच्यासाठी आहे। त्याचं कारण असं आहे की प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतरची एक मोठी निवडणूक ते सामोरे गेले या निवडणुकीला, पण या निवडणुकीमध्ये त्यांना अभूतपूर्व असं यश भाजपला मिळालेलं आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा हा दिवस निश्चितपणे आनंदाचा असणार आहे। अजून त्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये, कदाचित वाट पाहत आहेत। 150 शतक पूर्ण झाल्यावरच आपण बोलायचं असं काही ठरवलेलं असू शकतं। नाही, बिलकुल त्यांच्या मुख्यमंत्री बोलले नाहीत अजून। एक महत्त्वाची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज, बदलापुरात शिवसेनेचे 7 उमेदवार आघाडीवरती असल्याचं कळतंय। बदलापुरात पुन्हा एकदा, म्हणजे तो एकूणच सगळा भाग एकनाथ शिंदे विशेष लक्ष होतं त्यांचं, शिंदेंचं म्हणजे एकनाथ शिंदेंचं लक्ष होतं। बदलापुरात शिवसेनेचे 7 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत। या ठिकाणी एक एक करत निकाल समोर येताना पाथर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या तुळजापूरमध्ये भाजपचे अभय आव्हाड नगराध्यक्षपदी आलेले आहेत, तुळजापूरमध्ये ज्या गंगणेंच्या बद्दल इतका वाद पेटलेला होता, त्या गंगणेंना पुन्हा जनतेनं संधी दिली आहे। ही 1770 मतांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद वेंगुर्ल्यात भाजपचा दणदणीत विजय। पण निश्चितपणे राजन गिरपे विजयी झालेले आहेत तिथं नगराध्यक्षपदी। पण कोकणातले निकाल विलास समोर येत असताना कणकवलीत मात्र भाजपला ती सल मनात असणार, म्हणजे आता क्षणाला रवींद्र चव्हाणांच्या मनात पण शेवटी ती सल जरी असली तरी त्यांचं ठरलेलंच आहे ताटातलं वाटेत, त्याच्यामुळे त्यांना हे नाही। अक्कलकोटमध्ये भाजप उमेदवार मिलन कल्याण शेट्टी विजयी झालेले आहेत। शिवसेना आणि काँग्रेसला अक्कलकोटमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। आता हे सगळे निकाल आपल्या हाती येत आहेत। भाजपच्या मिलन कल्याण शेट्टींचा तिथे विजय झालेला आहे आणि ज्या प्रकारे भाजपनं जोरदार मुसंडी अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या विभागात, कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विभागांमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे भाजपनं आणि भाजपच्या सोबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एक जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी बजावली असं म्हणावं लागेल। खरं तर या निवडणुकीमध्ये त्यांचे फोनवरून MIDCचे आश्वासनं आणि तडकाफडकी निर्णय हे सगळं गाजलेलं होतं, पण हे सगळं काम केलं तातडीने। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हे जे त्यांचं नेरेटिव्ह होतं, ते लोकांनी आता त्याला मतदान रूपी विश्वास दाखवलेला आहे। आता त्या पूर्ण करणं हे सुद्धा त्यांच्या जबाबदारी असणार आहे। आणखी एक महत्वाची बीड बद्दल, बीडच्या गेवराईत भाजपच्या गीता पवार अखेर विजय झालेला आहे। हो, पंकजा मुंडेंचं विशेष लक्ष होतं इथे प्रचाराकरता, ठिकठिकाणी त्यांनी सभा घेतल्या होत्या आणि इथे गेवराईमध्ये नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत गीता पवार जे ते विजयी झाल्यात। विजयसिंह पंडितांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या त्यांना जोरदार हा धक्का आहे। या निवडणुकीमध्ये राडे झाले होते, तोडफोड झाली होती, लाठीचार्ज झालेला होता, पण भाजपनं ज्या प्रकारे 2 मुंडे एकत्र आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे। गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं परळीमध्ये, पण यावेळेस पंकजा मुंडे, धनंजय मुंडे दोघं एकत्र आले। दोघांच्या एकीकरणामुळे बीडमध्ये महायुतीला खूप मोठा फायदा झालेला पाहायला मिळतो। भाजपचा तिथं फायदा झाल्याचा आपल्याला मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या संजना पाटलांचा विजय झालेला आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी आहेत या संजना पाटील। आणि हा एक प्रकारे पुन्हा धक्का आहे खडसेंना। इथे देखील राडे झाले होते मतदान केंद्रावरती। रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील समोरासमोर आल्यानंतर मोठा वाद झालेला होता। अखेर आपण बघतोय की मुक्ताईनगरला शिवसेनेच्या संजना पाटलांचा विजय झाला, ज्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत।
आणि रक्षा खडसेंना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। यावेळेस उत्तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश नेत्यांनी आपल्या घरातल्याच पत्नीला, बहिणीला, भावाला अशा प्रकारच्या उमेदवाऱ्या दिलेल्या होत्या। त्यामुळे इथली निवडणूक ही खरं तर तिथल्या आमदारांचीच निवडणूक होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नव्हतं। प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, त्यामुळे अंग झाडून कामाला लागलेले होते सगळे नेते आणि हे आपापले गड राखण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना तिथं उभं केलं आणि ह्या निवडणूक त्यांनी तो गड राखलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। मुक्ताईनगर खरं तर आतापर्यंत भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। खडसेंचं इतक्या वर्षांचं तिथं नेतृत्व होतं। तर सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांना मोठा धक्का बसला। नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा भोसले विजयी झाल्याची बातमी समोर येते। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ही निवडणूक अशी होती, भाजप आणि शिवसेना हे दोघं मित्र असले तरी या दोस्तीत कुस्ती होती तर झालेली होती आणि भाजपनं केसरकरांना हा धोबी पछाड दिलाय। सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांना मोठा धक्का बसला। नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा भोसले विजय झाल्या। पुन्हा आपण असं म्हणूयात की यांचा विजय झाला का आणि त्यांचा विजय झाला का? लातूरच्या निलंग्यामध्ये नगराध्यक्षपदी भाजप विजयी झालेला आहे। औशामध्ये मात्र अभिमन्यू पवार यांना विजय मिळाला। 10 उमेदवार निवडून आले, नगराध्यक्ष देखील निवडून आलेले आहेत। आम्हाला खात्री होती की जनता आम्हाला आशीर्वाद देईल। अभिमन्यू पवार त्याच्यावर मदत देवेंद्रची चिडचिड वाढली होती, बघितलं असतं बघ। तर निलंग्यामध्ये औशामध्ये अभिमन्यू पवार यांना धक्का बसला, पण निलंग्यामध्ये मात्र निलंगेकरांनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिलेली आहे आणि लातूरच्या निलंग्यामध्ये त्यांनी दणदणीत विजय संपादित केलेला आहे। एक प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये लातूरचं जे राजकारण बदललेलं आहे, लातूरमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे आणि एक काळ लातूर हा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला राहिला। पण या निवडणुकीमध्ये परतूरमध्ये भाजपच्या प्रियंका राक्षे विजय झालेला आहे। शांताबाई हिवाळेंचा 1800 मतांनी पराभव झालेला आहे। परतूरचा हा निकाल आपण बघतोय। माजी आमदार सुरेश जेतलिया यांना मोठा धक्का बसलाय। एक एक करत निकाल समोर येताना दिसत आहेत। परतूरचा हा निकाल आपण बघतोय। तर माथेरानमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत चौधरी आघाडीवरती आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीचे अजय सावंत पिछाडीवरती असल्याचं कळतंय। तर वसमतमध्ये राष्ट्रवादीची मुसंडी बघायला मिळते। आमदार बांगरांना मोठा धक्का बसलाय। कळमनुरी त्यांनी राखलं, पण इथं मात्र त्यांना फारसं यश मिळत नाहीये। माथेरानमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत चौधरी आघाडीवर आहेत। थंड हवेचं ठिकाण आहे आपल्याला माहिती आहे, पण इथली निवडणूक अतिशय गरम झाली होती आणि या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली होती स्थानिक नेत्यांची। शांताबाई हिवाळेंचा दारुण पराभव झालेला आहे। आपण बघतोय की ही सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांनी गड राखलाय, म्हणजे ज्या भाजपला त्यांनी संपूर्ण निवडणुकीमध्ये सगळे एकत्र आले होते, शेकाप भाजप सगळेजण एकत्र आले, त्यामुळे काय झाडी काय डोंगर आणि बरं वाटतं विजय असं म्हणायची वेळ आहे त्यांच्यावर। बिलकुल बिलकुल या शहाजी बापूंनी त्यांच्या मनातली सल देखील व्यासपीठावर बोलून दाखवली होती की विधान परिषदेला मला पाडण्याच्या बाबतीत भाजपने काम केलं होतं म्हणून। आणि भाजप कसा आहे, भाजप काय करतं, मित्रांचं काय करतं, म्हणजे सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी रान पेटवलं होतं भाजपच्या विरोधात आणि भाजपनं शेकापला सोबत घेऊन त्यांना धोबी पछाड देण्याची रणनीती आखलेली होती। पण शहाजी बापूंनी मात्र सांगोल्यामध्ये आपला गड राखलेला दिसतोय। जो गुलाल त्यांना विधान सभेमध्ये उडवता आला नाही, आता तो मात्र ते उधळणार आहेत। निश्चितपणे ते थोडं दुःख हलकं झालेलं असणार त्यांचं, पण हे ते शहाजी बापू आहे जे गुवाहाटीला त्यांचा डायलॉग सगळ्यांना पाठ झालेला होता, काय झाडी काय डोंगर। हा, तो गारवा आज त्यांना ह्या विजयाच्या निमित्तानं अनुभवायला मिळाला असं म्हणूया। त्याला सांगोल्यात आपण बघतोय शहाजी बापूंनी आपला गड राखलाय। सांगोल्यात शेकाप भाजपला मोठा धक्का बसलाय। शहाजी बापूंनी प्रचारादरम्यान आपल्या मनातली सल देखील बोलून दाखवली होती। वरणगावमध्ये अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी विजय झालेला आहे। सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसलाय। निश्चितच हे सगळी